पहलगाम बाहेरून अतिरेकी आले का इथल्याच अतिरेक्यांनी केलं, ते करून फायदा कोणाला झाला? त्याच्यासाठी आपल्याला थेट गोध्रापर्यंत जायला पाहिजे. ती गोध्राचे ट्रेनचं बोगी आतून जाळली का बाहेरून जाळली याच्यावरच आतापर्यंत वाद होता. आता ते जसं बाहेर आले की ती आतूनच जाळली गेली. तिथे लोकांना शिक्षा झाली, ते शिक्षा भोगली. त्यांचं कोर्टापुढे जो एव्हिडन्स येईल त्याप्रमाणे निकाल लागतो. अहमदाबादच्या दंगली झाल्या त्याच्यामुळे दंगली झाल्या. सगळ्या डेड बॉड्या तुम्ही शहरातून फिरवल्या आणि लोकांना उचकवलं की हिंदू मुसलमान. त्याच्यावर न्यायमूर्ती सावंत, न्यायमूर्ती कृष्णा आयरचा सविस्तर रिपोर्ट आहे. त्यांनी सांगितलं की मोदी आणि त्यांचा जो मित्र परिवार आहे त्यांना मास मर्डरमध्ये प्रॉसिक्यूट केलं पाहिजे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत संविधानिक पदावर बसवता कामा नये. त्यातला एक तर आता तडीपार इथं होम मिनिस्टर आहे, दुसरा मास मर्डर मधला आरोपी तर प्राईम मिनिस्टर आहे. हे फक्त विषारी RSS करून आणू शकतो. त्यांचे परिवाराचे 18 बॉम्बस्फोट आहेत, मुस्लिम वस्तीत आहेत. त्यासाठी जे कट ठरला लॅपटॉप मध्ये बंद आहे, आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, आम्हाला हे राष्ट्र उलथून टाकायचंय, आम्हाला संविधान कबूल नाही, त्यासाठी आम्ही नेपाळची आणि इस्रायलची मदत घेतली आहे आणि आम्हाला शस्त्रास्त्राने पैसे द्यायचं कबूल केलं की दिलेत वगैरे अशा प्रकारचे मीटिंगचे मिनिट्स आहेत. ते मिनिट्स रेकॉर्ड केले. तेव्हा त्यांना विचारलं तुम्ही रेकॉर्ड का केलं? तर आमच्यापैकी कोणी फोटो नाही म्हणून केले. प्रज्ञा ठाकूरने माणसं पुरवायची आणि कर्नल पुरोहितने RDX पुरवायचं आणि सगळे हे दहशती कृत्य घडून आणायचे. त्यांना माहिती आहे कोर्ट आमची आहे, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्यांचीच आहे, सगळी ब्युरोक्रेसी ए टॉप टू बॉटम आणि ज्युडिशियरी त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांना शिक्षा होण्याची भीती नाही. त्यांना कुठलाही गुन्हा केला त्याची शिक्षा होत नाही. जे मनुस्मृती ते बामणाला कुठेही शिक्षा होत नाही, ते तिथं त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे.